पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या जागी स्वतःचं रक्त दिल्याची शिवानी अग्रवालची कबुली। आई शिवानी आणि वडील विशाल अग्रवाल दोघांनी मिळून कट रचल्याचं पोलीस तपासात उघड। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांची समोरासमोर चौकशी होणार। शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची पुणे पोलिसांची गुन्हे शाखा करणार चौकशी। पुण्यामधील अपघातावर आरजे मलिष्काचा रॅप सॉन्ग गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला सीएसएमटीचा विशेष ब्लॉक आज दुपारी संपणार, प्रवाशांना दिलासा। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम अंतिम टप्प्यात। आज दुपारपासून फलाट प्रवाशांसाठी उपलब्ध होणार। आज दुपारी 12:30 वाजेपर्यंत ठाण्यामधील काम पूर्ण होणार। मध्य रेल्वे आज सर्व चाचण्या आणि तपासण्या पूर्ण करणार। वेळेआधीच ठाणे स्थानकातील मेगा ब्लॉक पूर्ण होणार। आज 235 लोकल रद्द, तसंच 31 लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द। आजही प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो पुण्यात दाखल। 3 डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची। लवकरच ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार। राज्यात रविवारपासून पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह विखुरलेला पाऊस पडण्याची हवामान विभागाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 5 जूनपर्यंत येलो अलर्ट। मुंबईमध्ये 4 किंवा 5 जून रोजी पावसाचं आगमन होणार, हवामान विभागाचा अंदाज। यामुळे मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता। करी रोड लोअर परळमध्ये पाणी बाणी। 6 जून रात्रीपासून 7 जून दुपारपर्यंत पाणी पुरवठा बंद। या काळामध्ये जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार। पावसाळ्यात कुठल्याही ठिकाणी दिसणाऱ्या खड्ड्याचा फोटो पालिकेला व्हॉट्सअॅपवर पाठवल्यास 24 तासात खड्डा बुजवण्यात येणार। पालिकेकडून 25 वॉर्डसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या नावांसह व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर। मुंबईमध्ये डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत दिवसभरामध्ये 283 किलोमीटरचे रस्ते स्वच्छ। पालिकेच्या 1332 कर्मचाऱ्यांकडून 283 मेट्रिक टन कचरा गोळा। उत्तर भारतासह राज्यातील उष्णतेची तीव्र लाट पुढील 2 दिवसात कमी होणार। हवामान विभागाचा अंदाज। केरळमध्ये नैऋत्य मोसमी वारे 2 दिवसांपासून अडखळले। 11वी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 26 जूनला जाहीर होणार। या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 16 जूनपर्यंत कॉलेज पसंतीक्रम नोंदवता येणार। प्रवेश फेरीमध्ये मिळालेला प्रवेश रद्द करताना विचारपूर्वक निर्णय घ्या। शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना सूचना। प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज पुढील एका फेरीसाठी बाद ठरवणार। राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी निकालांच्या संभाव्य तारखा जाहीर। एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर होणार। मुंबईमध्ये मे महिन्यात मालमत्ता नोंदणी 22% वाढून 12,000वर। नाईट फुंक या बाजार विश्लेषक संस्थेची माहिती। एकूण मालमत्ता नोंदणीमध्ये 80% घरांचा समावेश। डोंबिवली एमआयडीसी मधील केमिकल कंपन्यांचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित। 2000हून अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ। या कारवाईमुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी। 27 ते 30 मे दरम्यान मुंबई कस्टमकडून 9 किलोहून अधिक सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त। वस्तूंची किंमत 6 कोटींच्या वर असल्याची माहिती, तर 4 जणांना अटक। नाशिकच्या लासलगाव जवळील विंचूर इथल्या कांदा व्यापाऱ्याची 6 लाख असलेली बॅग चोरट्यांनी धूम स्टाईलनं चोरली। लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। घटना सीसीटीव्हीत कैद। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकानं छळल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या। एकतर्फी प्रेमातून शिक्षक या मुलीला त्रास देत असल्याचं समोर। या प्रकरणी अजय सासवडे या शिक्षकाला अटक। कोल्हापूरमधील राजेंद्रनगर परिसरामध्ये वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू। चालक नशेमध्ये वाहन चालवत असल्याचा नातेवाईकांचा आरोप। जमावानं चालकाला दिलं पोलिसांच्या ताब्यात। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर 3 वाहनांचा अपघात।
माल वाहतूक करणाऱ्या टँकरची 2 वाहनांना धडक, अपघातात 1 जण जखमी. मुंबईतील भायखळा परिसरामध्ये एका इमारतीच्या 10व्या मजल्यावर भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पावसाळ्याच्या तोंडावर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज. पंचगंगा नदी पात्रामध्ये राजाराम बंधारा इथे आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं प्रात्यक्षिक सादर. पंचगंगेनंतर आता कोल्हापूरच्या रंकाळा तलावातील प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू. उपनगरातील सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळत असल्यानं रंकाळा प्रदूषित. कोल्हापूरकरांकडून संताप व्यक्त. दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुण्यातील 40 स्पर्धक सहभागी होणार. कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातली सर्वात अवघड मॅरेथॉन मानली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.